आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 14वा. निर्मिती सहाय्य सीमा शेटे. सादर करते देविदास पारखी. ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर कापडी पाल टाकलेलं होतं. पालात 2 गाद्या पडलेल्या होत्या आणि त्यावर उपोषणकर्ती मंडळी बसली होती. गादीवर उकाडा जाणवतो म्हणून काही सतरंजीवर बसले होते. हातातल्या वर्तमानपत्राने हवा घेत होते. गरमीच्या धडाक्यात कातावून गेले होते. मधुकर पालवे आणि माधवराव घेवंदे हे जरा नाजूक तब्येतीचे, त्यामुळे त्यांना 3 दिवसांचा उपवास सहन होत नव्हता. दोघे पाणी तोडलेल्या उसाच्या फडासारखे सुकले होते. डोळ्याशी आडवा हात धरून घोळत पडले होते. झोपायला पाहत होते, पण झोप काही लागत नव्हती. नुसती तगमग सुरू होती. भीमराव बाप्पू, दिनकर दचाडे, धोंडूबा सानप हे सतरंजीवर बसले होते. त्यांना भेटायला गावातून सारखे लोक येत होते. एखादं देवस्थान असावं तशा भक्तिभावानं बसत होते. उपोषणकर्त्यांचं कौतुक करीत होते. आता आमरण उपोषणासोबतच साखळी उपोषण सुरू झालं होतं. गावातले तरुण ह्या उपोषणात सहभाग घेत होते. एक दिवसाचं उपोषण करीत होते. तिथंच एका बाजूला नोटबुक पडलेलं होतं. येणारे लोक आपली मतं त्यावर नोंदवत होते. पान पान मजकूर लिहून खाली आपली सही करायची असं सुरू होतं. आता ती वही भरत आली होती. प्रत्येकानं आपल्या लेखनातून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला होता. निष्क्रिय ग्रामपंचायतीचा उद्धार केला होता. पाणी टंचाई दूर होण्यासाठी शासनाकडून टँकर सुरू व्हावेत अशी मागणी केली होती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर, संबंधित पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर, सरपंच ग्रामसेवकांच्या बेजबाबदारपणावर खमंग शब्दात ताशेरे ओढलेले होते. सारंगपूरच्या पाणी समस्येने आता उग्र रूप धारण केले होते आणि सगळं गाव त्यात ओढलेलं होतं. अजून कोणीच आलं नाही का पुढारी भेटायले? लक्ष्मण होगे आणि त्याच्या दुकानच्या ओट्यावरची माणसं मंडपात येऊन बसली होती. काहीतरी बोलण्याला तोंड फोडायचं म्हणून त्यानं विचारलं. आला होता सभापती, म्हणे की उपोषण मागं घ्या, मी टँकर सुरू करायची व्यवस्था करतो. पण पोरायचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या गावात आता 1 न 2 टँकरनं काही भागायचं नाही, एकदम 4-5 टँकर सुरू व्हायला पाहिजे. उपोषणकर्त्याजवळ कायम बसून असणाऱ्या शिवराम म्हस्केने माहिती पुरवली. आम्ही तडफडून मेलो तरी चालते, पण या सरपंचाला आणि व्हिडिओला धडा शिकवल्या बगैर आता राहायचं नाही. आत्ता आमची नुसती पाण्याचीच मागणी नाही, मागच्या वर्षीच्या कोरड्या एरवाल्याचे किती पैसे हडप केले त्याची चौकशी करा. गावातले खबदळल्या वाहनाचे रस्ते सुधारा. साऱ्या इलेक्ट्रिकच्या खांब्यावर लाईट लावा. आठवडी बाजारातले चबुत्रे काढून लोकांना अतिक्रमण केलं आहे. त्याच्यानं शेजारच्या हगंदरीत आपल्या गावचा बाजार भरते. रातचे जिथं लोक टमरेल घेऊन बसतात तिथंच दिवसा भाजीपाला विकला जातो. अरे हे का गाव आहे का नरकवास? हां, आपण तर जित्ता नरकवास भोगून राहिलो. उपोषणाला बसलेला भीमराव शेवडे तावातावाने बोलत होता आणि सगळे माना डोलवत ऐकत होते. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बसलेल्यातील एक ओरडला. काय नाक बरोबर आहे? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, लाजा. जित्यापणी हा नरकवास भोगताना. तुमच्यापेक्षा तर राजा 4 पायाचे जनावर बरे. महात्मा गांधीनं पंचायत राज आणलं, ते का असं पोसणं पोसायले? आपल्या ह्या लोकशाहीत ज्याच्या हाती ससा तोच पारधी झाला. आपण निवडून दिलं आणि त्याचे बंगल्यावर बंगले चढायला लागले.
आणि आपण बसलो इथं माती चिवडत. अरे कल्याणकारी राज्य आहे ना आपलं, काय कल्याण लावलं? हां भीमराव शेवडे भाषण दिल्यासारखं बोलत होता. बरोबर आहे बापूसाहेब तुमचं, पण आम्ही काय करावं? मनसान तर आम्ही बी बसतो उपोषणाले. शिवराम म्हस्के म्हणाला. काही गरज नाही, तुम्ही नुसते आमच्या पाठीशी उभे राहा आणि कोणी सरकारी अधिकारी आल्यावर मोठ्या संख्येनं लोक हजर करा इथं. पण कोणी येतच तरी कधी म्हणावं. आजचा 3रा दिवस आहे आपल्या उपोषणाचा, का माणसं मेल्यावर येतात म्हणावं हे? धोंडूबा वैतागून म्हणाला. त्याला आठवलं, सकाळी बायको भेटायला आली होती. तिच्याजवळ त्याचं लाडकं पोरगं होतं. कधी त्याला सोडून झोपायचं नाही. पण आता बाप घरी नाही म्हणून भयानक रडायचं, ओरडायचं. मले बाबांजवळ झोपायचं असं म्हणून मायला रंजीस करायचं. बायको जेव्हा त्याला कडेवर घेऊन आली तेव्हा ते भयानक रडत होतं. बाबा घरी चला, इथं काऊन बसले असं त्याला विचारत होतं. कितीतरी वर्षापासून आपण इथेच बसेल हाय असं त्याला उगीच वाटायला लागलं. ती येतील म्हणतात तिकडच्या मुलकात समजल्यावर, पण माया तर लेकरू जाईल ना बाप्पा जीवानं. घेणं ना देणं, वादीसाठी गाया मारल्या जाईन बाप्पा मापली. माणसात मधुकर पालवेचा बाप बसलेला होता. तो रडवलेला होत असं म्हणाला. काही मरत नाही आम्ही, चूप बसा तुम्ही, हिम्मत धरा. मधुकर पालवे बापाला धमकावल्यासारखा म्हणाला. आम्ही बी तसे वायरलेस केला म्हणा, कलेक्टर साहेब येतील. तिथं ड्युटीवर असलेला एक पोलीस म्हणाला. त्याच्यासोबत आणखी एक पोलीस होता. म्हणाला, तुमच्यापेक्षा तर आम्हाला जास्त गांजून राहिली ही पाणी टंचाई. च्या मायले हकनाक ह्या खलडा पडेल गावात बदली झाली असं वाटते. तिकडी शहर गावात समजा बराबर मिळते. अहो साहेब, तुम्ही तरी बदलीवरचे आहेत, जासानच बदलून पुन्हा पाण्याच्या शहर गावात. पण आमचं काय? आम्ही तर जलम घेऊनच पस्तावलो या दळभद्र्या गावात. काही उद्योगधंदे नाही, रोजगार नाही. बळल्या खल्ल्या जमिनीत कोरडवाहू शेती करतो, वखरा वखरी आणि भेंड्या भाकरी. निदान पाणी तरी पाहिजे होतं, ते तर प्यायले बी भेटत नाही. हिट. असं म्हणून शामराव पाटलाने डबी काढली आणि मळत बसला. तसा राघोजी पुढे सरकला. शेर गावात नसते का असा पाण्याचा खाडा? खिशातली सुपारी तोंडात टाकत त्यानं विचारलं. शहर गावात नसते कशाचाच खडा, तो आपल्याच पाचवीले पूजेला आहे. समजे लोक खेड्यातून निवडून जातात, पण पुढे शहरात बंगले बांधून राहतात ना. विकासाच्या योजना तिकडच्या तिकडंच थोपून धरल्या जातात. आता खास शेतकरी राजा मोठ्या पदावर निवडून गेल्या बिगर खेड्याचा विकास नाही राजा. असं म्हणून नंदू आळशीनं बार भरला. तेवढ्यात लगबगीने धावत प्रमोद आला. त्याच्या हातात वर्तमानपत्राच्या 2-3 प्रती होत्या. आली काय आली? अरे पेपरात बातमी छापून आली. त्या दिवशी आपल्यासोबत तो जिल्हा प्रतिनिधी नव्हता का आला, त्यानं डिटेल बातमी दिली. दाखव मग वाचून, दाखव. तसा प्रमोद बातमी वाचायला लागला. सगळे कान देऊन ऐकायला लागले. वा, चांगलं डिटेलमध्ये छापलं समजं, ते बी नागपूरच्या मोठ्या पेपरात. बातमी ऐकून झाल्यानंतर शामराव पाटील म्हणाला. आता तरी समजलं ना लोकायले, आता तरी येतील ना ते. असं विचारून धोंडूबा घसा खरडून थुकला. पण थुकल्यावर त्याला पश्चाताप झाला. उगीच थुंकलो, तेवढीच घशातली ओल कमी झाली. बाकीचे उपोषण करते तर बोलतच नव्हते. बोलले तर फार कमी, कारण बोलू बोलू उगीच घसा कोरडा पडतो, चक्कर येतात, हातापायावर गळण धावते असं त्यांना वाटत होतं. अशक्तपणा तर आलाच होता. कधी डोळ्यात काळोख भरल्यासारखाच दाटायचा. कानात सलग बारीक शिट्टी वाजायची आणि डोळ्यापुढे उभे आडवे तरंग हेलकावत राहायचे. त्यातच दिवसभर सारखे लोक भेटायला यायचे. आपसात चर्चा करायचे किंवा उपोषण करणाऱ्याला बोलतं करायचे. त्या उपोषण करणाऱ्याले नका बोलू बरं कोणी. हकनाक त्याले थकून नका टाकू.
तवका राहू दे त्याच्या अंगात. उठा उठा, बाजूले बसा त्या वडाच्या सावलीत. जा, रिकाम टवळे लेकाचे बसले अति. असं शामराव पाटील बोलतच होता. तेवढ्यात मोहन बाजार गल्लीतून धावत पळत येताना दिसला. अरे अरे, STD आला, 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 मोन्या आला. आला, मोन्या. असा एकच कल्लोळ उठला. मोहन काळे धापा टाकत येतच होता तर सगळे उठून उभे झाले. त्याचा चेहरा घाबरा घुबरा दिसत होता. काय झालं रे, काय झालं मोने? काय झालं रे एसटीडी? दूर होता तरी सगळे त्याला ओरडून विचारायला लागले. तसा प्रमोद नवले पुढे झाला. थांबा थांबा, गलबला करू नका. काय झालं रे मोहन? तसा तो प्रमोदच्या अंगावर ठेचाळला. त्याच्या अंगावर हाताने ओरबाडत ओरडू लागला. ठेसनाचा ठेसनाच. अरे वायरलेस लावा, वायरलेस. धापा टाकत सांगायला लागला. त्याला धाप एवढी लागली होती की धड बोलताही येत नव्हतं. छातीचा पिंजरा जोर जोरात धडकत होता. प्रमोदच्या खांद्यावर हात टाकून लोंबकाळत होता. अर्धा वाकत होता, अर्धा उठत होता. घामाच्या धारा त्याच्या तोंडात जात होत्या. अबे तू पहिले खाली बैस, दम घे आणि मग सांग. असं म्हणून शामराव पाटील त्याला खाली बसवायला पाहू लागला. शामराव पाटलाचे आपल्या खांद्यावरचे हात झटकून पाय आपटून तो पुन्हांदा जोरात ओरडला. अरे वायरलेस लावा, वायरलेस. अरे पण काय झालं? जवळ उभा असणारा पोलीस त्याच्या जवळ आला. अरे वायरलेस लावा ना पहिले, वायरलेस. अरे पण झालं काय? असं विचारून पोलिसाने खाडकन त्याच्या थोबाडीत मारली. मारता कोण भले? तसं प्रमोदने त्याला कुरवाळलं. काय झालं सांग बाबा पटकन. आपल्या गावानेटचं पारखेड अरे काय झालं बे पारखेडचं? समद जळून राख होऊन राहिलं. हां, आग लागली तिथं. हां? आता 2 पोरं तिथून पळत आले. महादेवाच्या देवळाजवळच्या पांदीत भेटले मले. तिथंच वडाखाली चक्कर येऊन पडले ते. घायाळ झाले. त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. एकच धावपळ झाली. जमलेली माणसं महादेवाच्या पांदीकडे पळू लागली. त्यांना पळताना पाहून गावातलेही अंगात कपडे अडकवत त्यांच्या मागे पळू लागले. रस्त्यावर सगळे माणसं दाटले. पारखेडला जाणारी पांदण माणसांच्या धावपळीने थरथरून उठली. पांदी काठच्या झाडावनातली पाखरं कलकलाट करत आभाळभर उडाली. दगडीच्या माळावर आल्यावर खालच्या डाबरीतलं पारखेड दिसायला लागलं. रणरणत्या शिवारात जणू वणवा पेटला होता. आगीच्या लपेट्यात सारं गाव वेढलं होतं. आग डोम आभाळाकडे झेपावत होते. धुराचे लोटच्या लोट वर उठून आभाळ ढगाळल्यासारखं वाटत होतं. धुराचे ढग आभाळ भरून वळवळत होते. त्यांच्या सावल्या भुईवर सरपटत होत्या. माणसांचा जीव घेणा कल्लोळ ऐकायला येत होता. बायका माणसांचा आकांत उठला होता. पोरं पोरी चिरक्या आवाजात मरणाचं रडत होते. गोठ्यात बांधलेले गुरढोरं बकऱ्या भयानक ओरडत होते. एकच कालवा उठला होता. पारखेड गावाला चारी अंगानं असं आगीनं वेढलं आणि गावातले माणसं बायका पोरांना बाहेर घेऊन पळत आले. जीव मुठीत धरून आपल्या गावाला घराला जळताना पाहू लागले. काडी काडीने माळलेले खोपे राख होताना पाहून डोळ्यांच्या धारा खंडत नव्हत्या. आयुष्यभर रानावनात राबून जमा केलेलं धन धान्याचे पोते जळून राख होत होते. जळणाऱ्या धान्याचा अन लाकूड फाट्याचा कडकड तडतड असा आवाज येत होता. सरपणासाठी म्हणून रानातला बराच लाकूड फाटा घरामागच्या परसात गोठ्याच्या छपरात भरून ठेवला होता. तो चुलीत जळून माणसांची पोटं भरायचा. पण आज माणसांचं धनधान्य जळण्यासाठी मदत करीत होता.
पारखेडची अर्धी अधिक घरे कुडाची गवत काड्यांनी शेकारलेली होती. ते सगळं जळाऊ जळण इतर मातीची घरं पेटवायला मदत करीत होतं. गुराढोरांचे व्याकुळ भेसूर आवाज काळीज पिळवटून टाकत होते. जिवंत जळतानाचा त्यांचा आकांत काळीज चिरून जात होता. भयानक आवाजात ओरडत कच्च्या रस्त्यावरून धडधडत आचकत उचकत अग्निशामन दलाच्या गाड्या आल्या. जवान घाई करत आगीकडे झेपावले. पाण्याच्या धारा उंच उडायला लागल्या. जळणारं जळीत विझू लागलं आणि पुन्हांदा ओल्या धुराचे लोटचे लोट उडू लागले. ओल्या धुराच्या सावल्यांनी सगळं शिवार पिळवटून टाकलं. हळूहळू आग शांत होत गेली. विस्त्या राखेचा करपट उग्र वास शिवारात दरवळू लागला. त्या वासाला आता विचित्र अशा प्रकारची दुर्गंधी झोंबून आल्यासारखी जाणवत होती. सारंगपूरची बरीच माणसं बातमी समजतात धावत पळत इकडे आली. त्यांनी जळत्या गावाला गराडा घातला होता. पण गावाबाहेर आलेल्या माणसांना समजावण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते. आपणही आगीचा मरणखेळ पाहत गावाला वेढा टाकून उभे होते. आग लागली तेव्हा गावातले माणसं बाहेर पळून आले होते. तरी गोठ्यात बांधलेले गुरढोरं तसेच अडकून पडले होते आणि धडपडताना जिवंत जाळले गेले होते. आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 14 ऐकलात. वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा. सहभाग होता विष्णू निंबाळकर, विजय घरे, एकनाथ नाडगे, देविदास पारखी, दीपक माहितकर, प्रकाश वैद्य, सचिन म्हैसने आणि किशोर कुकडे यांचा. निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं. सादर करते देविदास पारखी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती.